हिंदी चित्रपटसृष्टीतील काही डायलॉग अजरामर होतात. मोगॅम्बो खुश हुआ हा त्यापैकीच एक गाजलेला संवाद. आणि हा संवाद कानावर पडताच डोळ्यासमोर उभा राहतो तो प्रचंड क्रूर आणि खुनशी हावभाव असलेला अमरीश पुरी यांचा चेहरा. खलनायक कसा असावा असा प्रश्न विचारल्याबरोबर पटकन डोळ्यासमोर येतो तो अमरीश पुरी यांचा चेहरा. आपल्या अभिनयानं बॉलिवूडचा एक काळ व्यापून टाकलेल्या अमरीश पुरी यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्त त्यांच्या जीवन प्रवासावर बी न्यूजचा प्रकाशझोत. अमरीश पुरी यांचा जन्म 22 जून 1932 रोजी लाहोरमध्ये झाला. पडद्यावर अत्याचारी, भ्रष्टाचारी आणि क्रूर दिसणारे अमरीश पुरी प्रत्यक्षात मात्र खूपच साधे, कामामध्ये वक्तशीर, अतिशय शिस्तबद्ध आणि नातेसंबंध जपणारे प्रेमळ व्यक्तिमत्व होते. अमरीश पुरी 14 वर्षांचे असतानाच त्यांचे भाऊ मदन पुरी हे चित्रपटात काम मिळावं म्हणून मुंबईला निघून गेले. अमरीश पुरी यांना नाटकात रस होता, त्यामुळे 1953 साली तेही मुंबईत आले. सुरुवातीला त्यांना कुणीच काम देत नव्हतं, म्हणून अमरीश पुरींनी उदरनिर्वाहासाठी घरोघरी जाऊन माचीस विकली, तर कधी कारकुनीची कामं केली. तसंच दीर्घकाळ कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरी केली. वयाच्या 27व्या वर्षी त्यांचा विवाह मराठी कुटुंबातल्या उर्मिला दिवेकर यांच्याशी झाला. त्यानंतर रंगभूमीवर काम करताना 1967 साली त्यांना मराठी सिनेमात पहिल्यांदा काम मिळालं. शांतता कोर्ट चालू आहे या सिनेमात अमरीश पुरींनी रेल्वे डब्यात गाणं गाणाऱ्या एका अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती. 1971 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र अमरीश पुरी यांची कारकीर्द खऱ्या अर्थानं सुरू झाली ती 1981 साली आलेल्या हम पांच या सिनेमानं. त्यानंतर आलेल्या विधाता आणि हिरो या चित्रपटांनी त्यांना खलनायक म्हणून ओळख दिली. मिस्टर इंडियामधल्या मोगॅम्बोनं अमरीश पुरी यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेलं. अमरीश पुरी हा एक खलनायकी ब्रँड झाले होते. हॉलिवूडचे महान दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांना इंडियाना जोन्स अँड द टेम्पल ऑफ डूम या सिनेमात अमरीश पुरी यांना घ्यायचं होतं. त्यामुळे स्क्रीन टेस्टसाठी अमेरिकेला या असं बोलावणं आलं. मात्र अमरीश पुरी यांनी अमेरिकेला जायला नकार दिला. तुम्हाला मी हवा असेल तर भारतात येऊन स्क्रीन टेस्ट घ्या असं उत्तर अमरीश पुरी यांनी स्पीलबर्ग यांना दिलं. स्पीलबर्ग मुंबईत आले, स्क्रीन टेस्ट घेतली आणि तो रोल अमरीश पुरी यांना मिळाला. 1984 साली आलेल्या इंडियाना जोन्स अँड द टेम्पल ऑफ डूम या सिनेमातला मोलाराम हॉलिवूडमध्येही गाजला. त्यानंतर त्यांना हॉलिवूडमधून अनेक ऑफर्स आल्या, पण देश सोडून काम करावंसं त्यांना वाटलं नाही. श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, शेखर कपूर, सुभाष घई, प्रियदर्शन, राकेश रोशन, राजकुमार संतोषी अशा अनेक प्रतिभासंपन्न दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं. 80 आणि 90च्या दशकात अमरीश पुरी यांनी एका मागोमाग एक अनेक हिट सिनेमे दिले. फूल और काटे, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, रामलखन, सौदागर, करण अर्जुन, घायल, गदर, दामिनी, आक्रोश, अर्धसत्य, भूमिका, चाची 420, घातक, हिरो, कोयला, मंथन, मेरी जंग, मिस्टर इंडिया, मुस्कुराहट, नगीना, ताल, त्रिदेव, विधाता अशा अनेक नावांमध्ये अमरीश पुरी हे नाव कॉमन आहे. अमरीश पुरी यांचा अभिनय इतका प्रभावी होता की विशेषतः महिला त्यांना अक्षरशः शिव्याशाप द्यायच्या. पण खऱ्या आयुष्यात मात्र ते अत्यंत साधे होते. कौटुंबिक जिव्हाळा जपणारं आणि अध्यात्माकडं ओढा असणारं सरळ मार्ग व्यक्तिमत्व होतं त्यांचं. फक्त खलनायकाच्याच नव्हे तर त्यांच्या काही सकारात्मक भूमिकाही तितक्याच गाजल्या. ये दुनिया एक दुल्हन, ये दुनिया एक दुल्हन, दुल्हन के माथे की बिंदिया. ये मेरा इंडिया, ये मेरा इंडिया. I love my India, I love my India. ये दुनिया एक दुल्हन, ये दुनिया एक दुल्हन, दुल्हन के माथे की बिंदिया. ये मेरा इंडिया, I love my India. बॉलिवूडचा हा दिग्गज अभिनेता 12 जानेवारी 2005 रोजी काळाच्या पडद्याआड गेला. आज अमरीश पुरी हयात नसले तरी आपल्या दमदार आवाजानं आणि चतुरस्त्र अभिनयानं एकेकाळी पडदा व्यापून टाकणाऱ्या या अभिनेत्याला रसिक कधीच विसरू शकणार नाहीत एवढं मात्र नक्की. बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुलाणी.